दलित पॅन्थरचे संस्थापक अध्यक्ष, ज्येष्ठ साहित्यिक, कवी पद्मश्री नामदेव ढसाळ यांच्या जीवनावर बायोपिक करणार आहोत असे सूचक विधान दलित पॅन्थरचे सर्वेसर्वा नामदेव ढसाळ यांच्या पत्नी मल्लिका अमर शेख यांनी आज पुण्यात पत्रकार भवन येथे आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत केले. यावेळी दलित पॅन्थरचे राष्ट्रीय अध्यक्ष रामभाऊ तायडे, सुप्रसिद्ध दिग्दर्शक सुनील सुखतनकर, चित्रपटाचे लेखक संजय भारतीय आणि सुप्रसिद्ध कलादिग्दर्शक संतोष संखद यांनी पत्रकार परिषदेत संबोधित केले. लवकरच हा बायोपिक रसिक प्रेक्षकांच्या भेटीसाठी येणार आहे. प्रेक्षकांना पद्मश्री नामदेव ढसाळ यांच्या बायोपिकविषयी प्रचंड उत्सुकता आहे. ती लवकरच पूर्ण होणार आहे असेही यात सांगितले गेले. एक क्रांतिकारी चळवळ जी नामदेवांनी संस्थापक म्हणून त्यांनी त्या एका संकल्पनेला, क्रांतिकारी संकल्पनेला जन्म दिला, वाढवलं आणि उचित अवस्थेत आणलं. त्याचं स्वप्न त्यांनी साकार केलं त्याच्या पद्धतीने. पण तो सगळा प्रवास पुढच्या पिढीला पण कळावा. हा पॅन्थरचा इतिहास, नामदेवचा इतिहास, नामदेवचं कवित्व, तो एक या शतकाचा महाकवी होता. आणि जे पॅन्थरचं जे स्वप्न त्यांनी पाहिलं आणि सत्यात उतरवलं, त्या सगळ्या पॅन्थरचा इतिहास अगदी सुरुवातीपासून त्यांनी गावात जे त्याचं बालपण गेलं तिथपासून हे बायोपिक करण्याचं एक स्वप्न आमचे मित्र संजय भारतीय यांनी पाहिलं आणि त्यांचं स्क्रिप्ट त्यांनी लिहिलं पण. आणि सुनील सुखतनकरजी हे ते प्रोजेक्ट बद्दल माहिती दिली. जय भीम सर्वांना, नमस्कार. खरंच आहे, मला खूप बरं वाटतं आपल्या सर्वांसमोर यायला. आपल्यापैकी अनेक जण गेले अनेक वर्ष चित्रपट दिग्दर्शक म्हणून मला ओळखतात. सुमित्रा भावे यांनी अनेक वर्ष चित्रपटांची निर्मिती, दिग्दर्शन केलेलं आहे, लेखन केलेलं आहे. आणि एका खूप वेगळ्या प्रकल्पाला आम्ही खूप जबाबदारीने आणि अगदी चांगलं इतिहासाचं पूर्ण संशोधन करून अशा पद्धतीने हात घालतो आहोत. संजयजी भारती इथे आहे, संतोष संखद आमचे मित्र इथे आहेत, कला दिग्दर्शक. तर संजय भारतीय यांनी मल्लिकाजींच्या बरोबरीने नामदेव ढसाळ यांच्या आयुष्याचा अभ्यास केला, त्यांच्या राजकीय कारकिर्दीचा अभ्यास केला आणि त्यातून खूप अभ्यासपूर्ण अशी एक संहिता तयार करत आणलेली आहे. आणि या एका मुद्द्याशी जेव्हा ते मला त्यांनी जोडून घेतलं तर मला खूप आनंद वाटला. कारण यात ती संहिता तुम्ही वाचलीच, तो नामदेवजींचं सगळं, त्यांच्या कविता, त्यांचं लेखन, हे सगळं जसजसं मी वाचत गेलो, आणखी त्याचा अभ्यास करत गेलो, तसतसं मला जाणवलं की आता मल्लिकाजी म्हणाला तसं खरंच हा या शतकातला खूप मोठा महाकवी आहे. म्हणजे आपल्या मराठी भाषेला जर नोबेल प्राइज मिळू शकलं असतं कदाचित, तर ते या कवीच्या कवितेला मिळालं असतं. आणि हे मी खरंच काही केवळ बरं वाटण्याचं विधान म्हणून करत नाहीये, तर अक्षरशः एक एक कवितेला जी धार आहे, एक एक कवितेमधला जो शब्द आहे, त्याच्यामध्ये एवढी मोठी ताकद आहे. आणि आताच रामभाऊजींनी सांगितलं तसं खरंच आहे की त्यांच्या डोळ्यासमोर एक खूप मोठं स्वप्न होतं, जे फक्त कुठल्या तरी एका जातीपुरतं सुद्धा मर्यादित नव्हतं, तर सगळ्या दलित वंचितांचा असा जो एक ओंकार आहे, आवाज आहे, एल्गार आहे, त्यांच्या मनातली जी एक सगळी क्रांतीची भावना आहे, ही सगळी या 2021च्या तरुणांनी आणि त्याच्या सहकाऱ्यांनी 1972 मध्ये ते मोठं स्वप्न बघितलेलं होतं. आणि मला असं वाटतं की त्यानंतर एक 10-15 वर्षांनी कॉलेजमध्ये असणाऱ्या आम्हाला त्यांच्या कवितांच्या ओळी आमच्यापर्यंत पोहोचल्या होत्या. मला आठवतंय की पुरुषोत्तम करंडक सारख्या पुण्यामधल्या स्पर्धेमध्ये सुद्धा रक्तात पेटलेल्या अगणित सूर्यानो, किती दिवस सोसायची घोर नाकेबंदी, हे सगळेजण आम्ही समूह नाट्यांमध्ये ह्या ओळी वापरत होतो. पण 15-20 वर्षांमध्ये सुद्धा आम्हाला या कवीचं महत्व, त्यांनी ही जी काही सगळं एक वेगळं स्वप्न पाहिलं होतं, याचं महत्व आम्हा लोकांपर्यंत तितक्या मोठ्या प्रमाणावर पोहोचलंच नव्हतं. त्यामुळे आज मला असं वाटतं की खूप मला आनंद होतो आहे आणि अगदी मनापासून ही जबाबदारी स्वीकारायची वाटते. आणि त्यासाठी ही सगळी मंडळी बरोबर आहेत. संजयजी भारतीय यांनी खूप चांगली इतिहासाचा सगळा अभ्यास करत तयार केलेली संहिता आहे. ती आणखीन त्याच्यावरती काम करत राहावं आणि अत्यंत जबाबदारीने या वर्षामध्ये हा प्रकल्प तडीला न्यावा अशी इच्छा आहे. तर हे नामदेव ढसाळजींचं बायोपिक असेल आणि या सगळ्या कलाकृतीमध्ये त्यांचं व्यक्तिमत्व, त्यांची राजकीय दृष्टी, त्यांचं आणि मल्लिकाजींचं नातं हेही खूप आगळंवेगळं नातं होतं. त्या म्हणाल्या होत्या की इतक्या वेगळ्या प्रकारचा खऱ्या अर्थाने फेमिनिस्ट पुरुष मी आयुष्यात पाहिला नाही, असं तुम्ही त्या दिवशी म्हणाला.
तर खरोखरच आहे की या माणसाची समानतेची दृष्टी वेगळी होती, स्त्री पुरुष नात्याकडे बघण्याची दृष्टी वेगळी होती आणि एक मोठं बंडखोर असं जे व्यक्तिमत्व होतं जे त्याच्या कवितेतूनही व्यक्त होत होतं आणि राजकीय चळवळीतूनही व्यक्त होत होतं. तर दलित पॅन्थरला 50 वर्ष पूर्ण होत असण्याच्या या वर्षामध्ये ही खूप महत्वाची कलाकृती आपण सगळेजण निर्माण करूया आणि त्यासाठी जसजसे आम्ही पुढे सरकत जाऊ तसतसं या सर्वांच्या मदतीने, सहकार्याने आणि सहभागाने नव्या नव्या घोषणा आम्ही करत तुमच्यापर्यंत पोहोचवत राहू आणि ही कलाकृती कशी कशी पुढे सरकेल हे आम्ही नक्की तुमच्यापर्यंत जरूर पोहोचवू. भूमिकेविषयी आता आम्ही अजून निर्णय घेतला नाहीये, कारण एक म्हणजे सर्वात प्रथम संहितेवरती खूप चांगलं काम करावं असं मला वाटतंय. कारण बऱ्याचदा काय होतं, घिसरगाईमध्ये प्रोजेक्ट सुरू होतात आणि त्यातल्या संहिताच मात्र कच्ची राहते. ते एका मोठ्या लेखकावरती, एका मोठ्या कवीवरती आपण चित्रपट करतो आहोत, तर त्याची संहिता जास्तीत जास्त परिपूर्ण करण्याकडे पहिल्यांदा लक्ष असेल आणि मग संपूर्ण हा कालावधी उभा करता करता कदाचित त्यात अनेक लोकांना ती भूमिका करावी लागेल, कारण त्यांचं आयुष्याचं पट पण मोठं आहे, लहान पण आहे, तरुण पण आहे, मोठ्या वयातलं सगळं आहे. तर या संबंधीचे निर्णय आम्ही नक्की आपल्यापर्यंत पोहोचवू ठरल्यानंतर. आता त्याच्यावरती अजून निर्णय नाही झाला. नाही, आता सांगता नाही येणार खरं, पण अजून मला असं वाटतं की 3-4 महिने तरी आम्ही याच्या सगळ्या पूर्व तयारीमध्ये घालवू आणि मग त्यानंतर चित्रीकरणाचा निर्णय घेतला जाईल. पण तोही बराच काळ करावा लागेल, कारण कसं आहे की त्यांचं संपूर्ण महाराष्ट्र पिंजून काढणारं जे सगळं काम होतं तिथपासून ते दिल्लीपर्यंत पोहोचलेले होते, तो काळ आपल्याला दाखवायचा आहे. तर जुना काळ उभं करण्यासाठी लागणारं तांत्रिक सहाय्य पण उभं करायचं आहे. तर हे सगळं करत करत तो प्रकल्प पुढे सरकेल. सर्वांना नमस्कार आणि सप्रेम जय. मी संजय भाग्य. मी नामदेव ढसाळांवर चित्रपट काढायचा असं मनामध्ये एक ठरवलं होतं, म्हणजे अगोदर, आणि ते रिसर्च करता करता जवळजवळ 2 ते 3 वर्षाचा कालावधी गेला आणि खरं तर या 50व्या वर्धापन दिनी तो सिनेमा आणण्याचं माझं स्वप्न होतं. पण आज आपण त्याची फक्त घोषणा करतोय. पण मला नक्की आशा आहे की येत्या वर्षभराच्या आतच आपण हा प्रोजेक्ट नक्की थिएटर पर्यंत किंवा जे काही माध्यम असतील तिथपर्यंत नक्की आणू. बस एवढं बोलून मी शुभेच्छा देतो सर्वांना. केली चित्रपटाची की फक्त पॅन्थर. आता असं आहे की आता सुवर्ण महोत्सव वर्ष असल्यामुळे 3-4 लोक फिल्म करतायत. एक जण आहेत ते फक्त नामांतराचा प्रश्न घेऊन करतायत. आता रामदासजी कुठल्या अँगलनी करणार आहेत हे अजून स्पष्ट केलेलं नाही, पण नामदेवची बायोपिक आम्हीच करणार आहोत. 50 वर्ष या वर्षामध्ये पूर्ण होत आहेत. 9 जुलैला 50 वर्ष पूर्ण होतील दलित पॅन्थरच्या स्थापनेला आणि आता 15 फेब्रुवारीला नामदेव साळुताई ढसाळजी यांचा जन्मदिवस आहे. तर या सगळ्याच निमित्त साधून ही घोषणा आज मल्लिकाजी यांच्या संमतीने आणि त्यांच्या सहभागाने, सहयोगाने आम्ही करतो आहोत. नामदेव ढसाळ यांच्यावरती एक बायोपिक निर्माण करावा अशी ही योजना आहे, असा हा प्रकल्प आहे. या वर्षामध्ये लवकरात लवकर हा चित्रपट पूर्ण करून प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याची आम्हा सर्वांची इच्छा आहे. सगळ्यात महत्त्वाची बाब मला एक दिग्दर्शक म्हणून अशी वाटते की या सगळ्याच्या पाठीशी संजय भारतीय यांचं एक अभ्यासपूर्ण संहिता लेखन आहे आणि दुसऱ्या बाजूनी या सगळ्या नामदेवजींच्या आयुष्याला त्याचा एक मोठा सहभाग असणाऱ्या मल्लिकाजी आमच्याबरोबर आहेत आणि त्यांनी हा चित्रपट निर्माण करावा हे स्वप्न आमच्यापर्यंत पोहोचवलेलं आहे आणि त्याची जबाबदारी त्यांनी आमच्यावरती टाकलेली आहे. त्यामुळे मला असं वाटतं की हा चित्रपट निर्माण करणं हा त्यांचं स्वप्न पुरं करण्याचं आमचं सगळ्यांचं काम आहे असं मला वाटतं आणि त्या जबाबदारीने हा चित्रपट आम्ही निर्माण करू. एक प्रकारे या सगळ्याचा जो एक अधिकृतपणा आहे तो मला त्या दृष्टीने खूप मोलाचा असं वाटतो की नामदेवजींचं आयुष्य जे आहे ते सगळ्या समाजाचं आहे, सगळ्या भारताचं आहे. पण ज्या ताकदीने आणि ज्या सगळ्या तपशिलांसकट हा त्यांचं आयुष्य, त्यांची राजकीय कारकीर्द, त्यांच्या अनेक आयुष्यातल्या भूमिका आणि त्यांची कविता, त्यांचं साहित्यातलं जे स्थान आहे हे सगळं निर्माण करणं हे मल्लिकाजींच्या सहकार्याशिवाय अशक्य आहे. त्यामुळे त्या आणि आम्ही मिळून या चित्रपटाची घोषणा करतोय ही मला खूप मोलाची आहे. मूवी असेल आणि त्याची स्टार कास्ट वगैरे काही डिसाईड झाली नाही अजून म्हणजे अभिनेते किंवा या पद्धतीचा जो सगळे निर्णय आहेत ते थोडे पुढच्या टप्प्यामध्ये आहेत. त्यामुळे आता तरी आमचं लक्ष हे संहिता परिपूर्ण करण्यावरती आहे. त्याच्यासाठी जे काही तांत्रिक पाठबळ लागणार आहे ते सगळं उभं करण्यावरती आहे.
कारण आपल्याला 50 वर्षांपूर्वीपासूनचा काळ उभा करायचा आहे. खरं तर त्याही आधीपासूनचा, म्हणजे त्यांचा जन्म जो इथे पुण्याच्या जवळच्याच पूरकड्याचं गावचा जो आहे, तर तिथलं सगळं खेडं कसं होतं, तिथला त्यावेळेचा जगणारा दलित समाज कसा होता, त्यांच्या आईला आणि त्यांना काय काय त्रासाला सामोरं जावं लागलं, या सगळ्यातून या माणसाची जडणघडण कशी होत गेली. तिथून मुंबई आहे, मुंबईचा फाटीकपणा आहे, तिकडचं त्यांच्या वडिलांचं आयुष्य आहे. त्या सगळ्या काळामध्ये ग्रंथालयामध्ये ते जात राहिले, अभ्यास करत राहिले आणि या एका साध्या गावातून आलेला हा जो दलित तरुण आहे तो इतका प्रगल्भ असा विचारवंत आणि साहित्यिक कसा बनला, हा एक मोठा प्रवास आहे. आणि ते झाल्यानंतर त्यांनी एक मोठं सामाजिक स्वप्न कसं बघितलं आणि ते स्वप्न कवितेमधून आणि प्रत्यक्ष समाजामध्ये जाऊन झगडून, आता मगाशी रामभाऊजी म्हणाले तसं जागोजागी जाऊन गावोगावी हिंडून तिथल्या दलित वंचिताला नाव मिळण्यासाठी, न्याय मिळण्यासाठी त्यांची धडपड केली. हे सगळी खूप भारावून टाकणारी कारकीर्द आहे. हे सगळं त्याच्यामध्ये कसं मांडता येईल हा आमचा प्रयत्न आहे. आपण तरी काळात त्यांच्या जीवनावर एक चांगली गोष्ट आहे, पण याच्यासाठी पूर्ण फायनान्स लागणारा हा कसा गोळा करण्यात येईल, की ते चळवळीच्या माध्यमातून गोळा करण्यात येईल, संघटनेच्या माध्यमातून? नाही, कसं आहे त्याच्याविषयीचे ते आता निर्णयाच्या अर्धवट प्रक्रियेत होतं, म्हणजे त्याच्याविषयी आता बोलणं कठीण होईल. पण याच्या संबंधीचा आर्थिक पाठबळ म्हणा, निर्मिती संस्था म्हणा, ही जसजशी ठरेल तसं आम्ही पूर्णपणे तुमच्या पर्यंत त्या. तरी तुमच्या डोक्यात असा कोणता चेहरा आहे का की जो सरांच्या भूमिकेला पूर्णपणे न्याय देऊ शकतो? अजून नाही करत, म्हणजे अजून ती गोष्ट मुद्दामूनच नाही करावीशी वाटत आहे, कारण तो निर्णय त्याच्या वेगवेगळ्या टप्प्यांवरती घेण्याचा आहे ना, त्यामुळे तो आत्ता खरोखरच त्याच्याविषयी आम्ही नाही निर्णय घेतलेला. तो घेतल्यानंतर खूप म्हणजे काय म्हणता येईल आनंदाने तो सगळ्या माध्यमांपर्यंत पोहोचवायला आम्हाला होईल, कारण ती खूप जबाबदारीने ती भूमिका पण करावी लागेल त्या कलावंताला. आणि त्यांचं तरुण पण कदाचित वेगळ्या कलावंताला करावं लागेल, नंतरचं वेगळ्या व्यक्तीला घेऊन करावं लागेल. ते हे सगळे संहितेच्या नुसार होणारे निर्णय आहेत ते नक्की तुमच्यापर्यंत पोहोचतील. बायोपिक नेहमी वादग्रस्त ठरतात असा आपल्याकडे इतिहास आहे. 50 वर्षापूर्वीचा सगळा ऑथेंटिसिटी, या सगळ्या गोष्टी आज किती प्रमाणात उपलब्ध आहेत आणि त्याच्यासाठीचं रिसर्च वगैरे आणि हे काय, म्हणजे ती आगाऊ काळजी की आगामी वादग्रस्तता टाळावी संभव याच्यासाठी काही तयारी केली आहे का? हे खरं सांगू का, वादग्रस्तता टळेल असं मला वाटतच नाही, कारण त्यांचं व्यक्तिमत्व वादळी आहे आणि वादग्रस्त आहे, त्यामुळे वादग्रस्तता ही होणारच आहे. मला त्याच्यामध्ये समाधानाची बाब अशी आहे की मी मल्लिकार्जुनवरती तो भार टाकतो आहे की त्याचं जे काही संपूर्ण अधिकृत असं काय म्हणतात त्यांना जवळून बघणारी व्यक्तीच आमच्याबरोबर आहे, तर त्यामुळे मी त्यांचं जे वर्जन आहे ते अधिकृत मानत आम्ही मांडू आणि मला वाटतं बरोबर आहे, तर त्या पद्धतीने ती मांडणी असेल. यामध्ये अनेकांना ती वादग्रस्त वाटेल, अनेकांना न पटणारी वाटू शकेल, पण त्यामध्ये मुद्दामून कोणावरती अन्याय करण्याची मांडणी नक्की करायची नाही याची जबाबदारी आम्ही सगळेजण घेऊ. पण कारण कसं आहे की कुठल्या तरी दुसऱ्या व्यक्तींवर अन्याय करणं हा ती चित्रपटाची भूमिका नसेल, तर ज्या व्यक्तीवरती आपण चित्रपट करतो त्या नामदेवजींना न्याय मिळावा हा खरा त्या कलाकृतीचा महत्त्वाचा दृष्टिकोन आहे. मुळात दलित पॅन्थरला 50 वर्ष पूर्ण होतं. दलित पॅन्थर ही दलित हे नाव असल्यावरती दलितांची संघटना वाटते, पण ती मानवमुक्तीच्या लढ्यातली आणि त्या मानवमुक्तीच्या इतिहासातला एक महत्त्वाचा टप्पा म्हणून आपण जर त्याच्याकडे बघितलं तर संपूर्ण मानवमुक्तीची चळवळ त्याच्या माध्यमातून मांडण्याचा प्रयत्न जास्तीत जास्त या सिनेमाच्या माध्यमातून होणार आहे. आणि त्याचे 3 शेड्स आहेत, एक तर नामदेव ढसाळांचं वैयक्तिक आयुष्य, दुसरं त्यांचं कलात्मक आयुष्य आणि तिसरं त्यांची राजकीय भूमिका आणि सामाजिक भूमिका. अशा 3ही टप्प्यावरती तो चित्रपट भाष्य करणार आहे आणि त्याच्यासाठी संजयजींनी प्रचंड 2-3 वर्ष त्याच्यावरती मेहनत घेतली, अभ्यास केलेला आहे आणि त्याचे ऑथेंटिक सगळ्या गोष्टी मल्लिकाताईंकडून आम्ही पूर्ण अप्रुव्हल केल्याशिवाय ते पुढे जात नाही. आणि त्यामुळं जर नामदेव ढसाळांवरती जर ऑथेंटिक आणि प्रॉपर जर काम करायचं असेल तर मला वाटतं की मल्लिकाताईंशिवाय दुसरी कुठली व्यक्ती जगात तरी आता सापडणं मुश्किल आहे. त्यामुळे त्यांच्या सहजीवनात त्यांना ह्या 3ही बाबतीतले जे अनुभव आले ते या सिनेमात अत्यंत ऑथेंटिसिटी देणारे असतील, एवढंच या ठिकाणी मला सांगायचं. संघर्ष केला तो आता लोकांच्या माध्यमातून येणार, का भावना? खूप संमिश्र भावना आहेत की हे मला म्हणजे शब्दात सांगणं, जरी मी खूप शब्द लिहित असले तरी सुद्धा शब्दात सांगणं खूप कठीण आहे की मला एकतर आनंद पण खूप झालाय, पण तरी सुद्धा तो आज असायला पाहिजे होता की आपल्याबरोबर. म्हणजे आत्ताचा खडतर काळ सगळ्या समाजात, राजकारणात सगळीकडे प्रचंड आपण खडतर परिस्थितीतून जातोय आणि अशा वेळेला का कशासाठी हा प्रश्न विचारणारा फक्त नामदेवच होता.
की जो शासन आणि सरकारला पण जो पचनी पडणारा नव्हता, अशा नामदेवची आज खूप गरज होती. पण नामदेवचं सगळं आयुष्य, त्याची क्रांतिकारक स्वप्न आणि त्याची कविता आणि त्याचा जो प्रवास आहे, प्रचंड संघर्ष, चित्त करारा प्रवास, आणि तो अतिशय त्याला वेगवेगळे आयाम आहेत, खूप नानाविध कंगोरे आहेत. आणि असा माणूस की ज्यांनी एक स्वप्न पाहिलं, तो राजकारणात उडी मारून त्यांनी एक क्रांतिकारी चळवळ उभी केली आणि जो शतकाचा महाकवी असं म्हणेन मी, त्यांनी प्रचंड ती कविता मराठी कवितेला उंचावर नेलं. अशा माणसाचं आयुष्य लोकांच्या समोर पुढच्या पिढीला कळावं आणि ते दृश्य स्वरूपात यावं अशी माझी खूप इच्छा होती. ते स्वप्न मी आज यांना देते, त्याच्याबद्दल मला खूप आनंद वाटतो. या आणि अशा विविध बातम्यांसाठी एक्सप्रेस महाराष्ट्र चॅनेलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. आपला महाराष्ट्र, एक्सप्रेस महाराष्ट्र.